गाडी सुकली वीर आडली बोंब झाली या गावभर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर मार्च एप्रिल महिन्याला मार्च एप्रिल महिन्याला पडली कोरड गावाला पडली कोरड गावाला त्यांना घेऊन बाई लागली वनवन फिरायला त्यांना घेऊन बाई लागली वनवन फिरायला काळा सुकला तहान लागली काळा सुकला तहान लागली देव होईल खालीवर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर नमस्कार मंडळी, नमस्कार. सगळे बरे आहात ना? बरेच जावा. झाला नळाला पाणीच येत नाही वर्षाला भेटलो आपण. किती झाला हळू त्याला थमथम पडतं बरं मग तू ओळखला असा तर पाणी का शिवा शिवा म्हणून दे वा पण काळानुसार बदललेला. पण मंडळी त्यावेळेला मी एक वेगळा विषय घेऊन हो मी कंटाळ झालो लग्नातनं बायकोला. पाणी पाणी नुसतं पाण्याला जा जरी पाणी त्याला होते का आता अंकन कमरण पाणी नाही आणि बायको लोकांना कामा धंदा बघायचा आणि पाणी पण भरायचं. काय करायचं मुझे कंटाळ झालो. पाणी पोरं सुटले. हो अण्णा वाय जरा पाणी द्या प्याला. अरे मी यालाच मसनात मेल्या केव्हाचा हलवतोय त्याला पाहिजे भरत नाही तुला काही दिसत नाही काय तुला कुठलं त्याला 2 तास झालं हलवतोय ते पाणी पडतंय तुला सांगू काय तुला आला इथं पाणी मागायला तर जा आणि घरात तिथं पी ना काय घरात पाणी नाही काय कुठे गेली कस्तुरी वहिनी ह्याला काय घरात पाणी नाही काय त्याला आला तिथं कस्तुरी वहिनीला सांगतो होता आमचे तिथं कशाचे वांदे झाले इथे पिण्याचे वांदे झाले आमचे तुला सांगू चला बाथरूम मध्ये गेलं तर 4 बाटल्या पाणी वाजायला लागतात चला लँडका जात नाही पाणी मागा थांबा कस्तुरी वहिनीला सांगतो आला इथं केव्हाची बाटली भरतो दिसत नाही तुला कस्तुरी वहिनी बरोबर पाणी मागायला एवढा ऐकायला लागला. काय करायचं काय शालू घोडभर पाणी लेना शालू घोडभर पाणी लेना शालू घोडभर पाणी लेना शालू घोडभर पाणी लेना कुणी नाही आणली रुसुन कुमाईना 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 शालू घोडभर पाणी लेना शालू घोडभर पाणी लेना शालू घोडभर पाणी लेना अगो कल्पना पाणी याला चल. अगो पाणी नाही आहे घरात 2 थेंब होतं तर पण नेला म्हटला. चिची खाई गेला काही दिसत नाही आहे गो. झाला माझा हा एवढा तर वाटोला झाला त्याचा तर नेला खैसे मुंबईशी आणला नाही कोणता. अगो माहिती पण नाही आहे. अगो चालला तुम्हाला पाणी दे. अरे चालला तू लसना तुला शिव्या नाही येत मला. अगो अगो अरे बाबा तिकडं पाणी नाही काय नाही तर मुंबई बसणे हा कोणता आणलास आहे नटवा कोणता. अरे बाबा त्यालाच काय तर घेऊन दिला मी जाता. अगो बाई चप्पल पण मासणार काय तोंडाला हो मी लहानपणी मोठा होतो तेव्हा माझी आई सांगत होती मला बाबा
बेडकाला दगड मारू नको का तर मोनी बायको मिळेल. आता डोक्याला हात लावतो तेव्हा तो दगड बेडकाला दगड मारला असतो तर ही वेळ नसते आधी. काय बोलायचं बरं वासराडी आता मुंबईला आली ती पण आता आली या मे महिन्यात सीझन. हा तिला आंबा मला खायचं पाण्यात एकदा अडचण. आता कुठे गेले काय माहिती. डॉली ए डॉली ओ आली लाली 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 मुझे लोग बोले, लाली 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 मुझे लोग बोले, लाली 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 मुझे लोग बोले, हाय लाली हेलो लाली तू बोले, हाय हेलो हेलो लाली तू बोले, लाली 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 मुझे लोग बोले, लाली 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 मुझे लोग बोले. अगं तुला सांगते मी आली मुंबईतून खरे पण या चप्पल मला समजतच नाही. मला कसं चिची कुठे आमची आपल्याला कसं हे चप्पल काही सवय ना हे जमत नाही ग. असं आता तुला सांगते ह्या नवऱ्यानं मला इकडे आणली खरी. तिथे काय सांगितलं मला माहित आहे. मी तुला इकडे नेईन फिरायला नेपाळ नेईन. निरान कुठे माहित आहे काय कुठे नेला असेल. आता बघ आपली पुष्पाताई फिरून आली. पुष्पाताई आपली फिरून आली. कल्पनाताई आपली ती पण फिरून आली. ती चित्राबाई फिरून आल्या असतील आल्या असतील म्हणतोय मला काय माहिती नाही. आपली बेबी फिरते. अगं मलाच कुठे नेलं नाही तिनं. आणि हा बघ हा मला नुसतं गावाला घेऊन आला पण कुठेही नेला नाही. नेऊन नेला ना कुठे अगं हगड नेला. ते झालं. आता काय म्हणते तुला एकदम हिरवळीमध्ये काय म्हणतात त्याला लवासामध्ये घेऊन जातो. निसर्गरम्य ठिकाण कुठे घेऊन गेला असेल. कुठे घेऊन गेला असेल त्याला कर्जाच्या पर्याय तुझी माती खाऊन झाली असेल तुम्ही सुरू करू आणि बामणगाव झालं राहिलीच. अगं पण मी नाही म्हणणार आहे का तुला. अरे येऊन करणार काय नुसतं पाणी पाणी पाणीच करायला लागते. इथंच म्हणतोय अजून त्या पोराबरोबर दोन दोन पोरा झाली. आम्हाला माझा काही हक्काचा पण पैसे देत नाही कोण. अगो शाळेतली पोरं येतात 10,000 रुपये टेकून जातात. बाकीचं पोर येतात शेप पैसे देत नाही आणि हा मेला मरतो इथं अजून. तू कशाला आली तिथं वाटोला झाला तुझा. अरुण भाऊ कुठं अरुण भाऊ. अहो अरुण भाऊ कुठं आहे. अहो त्याला काय लागतंय. अरुण भाऊ अरुण भाऊ हा चालला काय ता बघा या हो. काय झालं काय काय झालं काय चालला हा काय सांगता बघा काय ता. त्याला सारखा सारखा मरतोय मेला तरी कुठे आला नटी. आता आम्ही काय काय तुम्ही एवढी सगळी जनता करून द्यावाल तर आम्ही दिसणार आला नाही ग. दोन दोन पोरं आहे हो बाई एवढं नका. मला काय ते सांगा काय तुमचा प्रॉब्लेम काय ते सांगा. अहो जल्ला पिया पाणी नाही. 2 तांबे पाणी नाही. 2 गलासा पाणी नाही. जल्ला हा मुंबईच्या पोरांना घेऊन येतो मे महिन्यात येतो त्याला पाणी आहे. बरोबर तुमची समस्या मला कळलेली आहे. बरोबर हो भाऊ सोशल जेवढं लांब राहायचं. ऐकून घ्या मी काय सांगतोय. इथल्या गावाची जी अडचण आहे ती तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही मगाशी हापशावर हे पाणी ओढत होते. पाण्याची पातळी निश्चितपणे खाली गेलेली आहे.
महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये एक काही 15 दिवसांपूर्वी सर्वे झालेला आहे आणि आमच्या गावातला जमिनीखालचा जो खडक आहे तो पाणी धरून ठेवणारा खडक नाही. तरी पण आपण सगळ्यांनी नाउमेद व्हायचं कारण नाही. आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची प्रयोग करून आपण पाणी कसं साठवता येईल याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही मगाशी बघितलं बोरवेल, त्या प्रत्येकांच्या ज्या खाजगी बोरवेल असतील, सार्वजनिक बोरवेल असतील, त्या बोरवेलला आपण रिचार्ज केलं पाहिजे. म्हणजे पावसाचं जे पडणारं पाणी आहे ना ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यात फिल्टर वापरा किंवा तुम्ही तिथे खड्डा काढा, नॅचरल फिल्टर वापरा आणि ते पाणी तुम्ही जिरवलं पाहिजे. जी पाण्याची पातळी आहे ना गावाची ती वर्षानुवर्ष साठलेली आहे. तुम्ही आजकाल बघायला जाल तुम्ही प्रत्येकजण बोर माराल आणि ते पाणी वाटेल तेवढं उपसाल, जमणार नाही. त्याच्यासाठी या गावची जी ग्रामपंचायत आहे, इथलं जे व्यवस्थापन करणारं जे मंडळ आहे ते वेळोवेळी तुम्हाला जे सूचना देते ते तुम्हाला पाळाव्याच लागतील. आणि तुम्ही जर मुंबईतनं असे कोणी येणार असतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही पाण्याची जर वणवण करावी लागेल त्याच्यावर तुम्हालाच हा तोडगा काढावा लागेल. म्हणून म्हणतो जेव्हा वाचवाल पाण्याला तर वाचवाल जीवाला.